आज ना आमच्याकडे पाहुणे येणार होते आणि काही तर खास बेत हवाच ना, तर ही रेसिपी त्यांच्यासाठी. कढईत तेल गरम करत ठेवले, सगळे खडे मसाले घातले आणि तांदूळ तेलात छान परतून तांदूळ इथे भाजून घेतला. पूर्ण तांदूळ भाजून झाला, त्यात मी पाणी ऍड केलं. पाणी ऍड केलं, उकळी छान येऊन दिली. जितका आपला तांदूळ त्याच्या डबल पाणी घालायचं. चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस आणि हा तांदूळ आपण 90% छान शिजून देऊया. एका बाउलमध्ये मी गाजर, बीन्स, फ्लॉवर, वाटाणा, बारीक चिरलेला कांदा आणि बटाटा घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात अजून भाज्या घेऊ शकता. मी ते 1 वाटी दही घेतलेला आहे. लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, हळद आणि मगाशी राहिलेला बटाटा म्हणून मी इथे बटाटा घातलेला आहे. सगळं मिक्स करून हे अर्ध्या तासासाठी आपण असंच झाकून ठेवूया. इथे आपला तांदूळ शिजलाय. पूर्ण 90% आपला तांदूळ सगळा शिजून झालेला आहे. एका चाळणीमध्ये सगळा तांदूळ काढून घेणार आहोत आणि हे थंड होण्यासाठी ठेवूया. एका कढईत तेल गरम करत ठेवलं. उभा चिरलेला कांदा परतून झाला की लगेच टोमॅटो घातलेला आहे. ते टोमॅटोसुद्धा परतून झालं. आलं लसूण पेस्ट, पुदिन्याची थोडीशी पेस्ट घालून हे मिक्स करून घेतलं. छान तेलात परतून झाल्यानंतर आपण अर्धा तासासाठी ठेवलेल्या सगळ्या भाज्या ह्यात घालून घेतल्या. थोडंसं पाणी घालून हे 1-10 मिनिटासाठी शिजवून देऊया आणि थोडी कसुरी मेथी घालूया. इथे भाजी छान शिजलेली. आता आपण भाजी थोडी बाजूला काढून भाजीची भाताची लेअर करून त्याच्यावर कोथिंबीर, पुदिना, फ्राय केलेला कांदा असेच 2 लेअर करून घेतलेले आहेत. 2 लेअर पूर्ण झाला की कोथिंबीर घालून बरोबर सेंटरला वाटी ठेवून त्यात मी कोळसा घातलेला आहे. बाजूला सगळ्या भातावर तूप सोडलेलं आहे आणि त्या कोळशावर तूप सोडून चांगला दम दिलेला आहे. छान बिर्याणीला दम बसलेला आहे. वास पण खूप छान येत आहे. इथे आपली दम बिर्याणी तयार आहे. कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.